हाय नमस्कार. आणलं बघा बानूला दवाखान्यात ना. हो का बघा किती थरथर थरथर कापती दिसल्या का? हो का आणले दवाखान्यात ना. इथं बसली गोळ्या औषध आणाय गेले ती तिकडं गाडीवर आली. काय आता कुणाला तरी हात करायचा, पेट्रोल टाकायचं, चल बाबा म्हणायचं. रोडच्या कडेला दवाखाना आहे, तिकडं पडेल आहे. तिथनं येऊन इथं बसली मी. आज आहे सोमवार. तुम्हाला तर माहिती आहे माझ्या मागे किती काळजी आहे. अख्खा दवाखानाच हादरला बानूला बघून. बानू रडत होती. हे काय रडत होती बानू. थरथरण हिन कापत होती गाडीवर. लय तिला ही झालं, थरथर कापत होती. मग काय केलं, गारझार पडली होती आणि थरथर कापत होती. झोपायला लागले. तिला जेवण बी झालं नाही. औषधं गेले ते आणायला. ते गाडीवालं होतं त्यांना म्हणलं जाऊन औषधं आणा. मला हाला येत नाही बानू असल्यावर. बसली एका जागेवर म्हणून म्हणलं चला हेड्यावर तर बनवावं म्हणलं, दाखवावं बानूला. का आलंय टेन्शन आहे डोक्याला. काय करायचं. ती सिस्टर लोक हादरल्यावरच सिरियस बाळ म्हणल्यावरच मला ना अंगावरच काटा फुटायला लागलं. काय झालं म्हणलं एवढं पळायला लागले. पण काय अडचण नाही, ते त्यांची कामं करतात मस्त अशी, त्यामुळं मला काय वाटत नाही. पण थोड्यापुरती मी पण घाबरली होती. लय म्हणजे लईच घाबरली होती. असं बाळा सिरियस आहे म्हणलं की मला भेवले वाटलं का. बानू झोपायला लागली. गाडीवर बसाय पण येत नाही बानूला घेऊन जास्त. पट्टी लावली दुखाला, मलम ही दिलं, दवाखान्यातच दिला मलम. पण बाहेरची औषधं चांगली. बानूला गुण कुठंच येत नाही. एका दवाखान्यात येतो मग तिथंच नेलं परत. त्याच्या आधी ती बंद होता दवाखाना म्हणून दुसरीकडे नेलं मी. बानूला स्पेशल गाडी करावं लागते, रिक्षा ही मस्त जाती. मग बानू माणसं तोंडाकडे बघायला लागली माझ्या. असं अंग नुसतं माझं थरथर 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 बानू सारखं कापत होतं. का बरं एवढी पळापळी करायला लागली. ते डॉक्टर सुद्धा म्हणले राहू द्या बाळाला तिथंच म्हणले. ते बानूला ताकदीचं इंजेक्शन दिल्याशिवाय बानू नीट होत नाही. आणि ती इंजेक्शन घेण्यासाठी बानूची तब्येत नीट पाहिजे. बघितलं का माझं तोंड ही सुकून गेले, बानूचं बी गेलंय सुकून. जेवण नाही काय नाही ना. आंघोळ घालून टाकली होती आणि मी आली नेमकी. म्हणलं चला दवाखान्यात न्यावं पहिलं. बाजारची पिशवी टाकली, पुरगी उचलली, शूटर घातला तिला. गाडीवर गार लागेल म्हणून अख्खा दवाखानाच गच भरला होता. मला वाटतं बानूला काहीच होऊ. बानू हसत राहावा, बानू हसत बोलावा आम्हाला. पण काय करायचं, तिच्या मागं आहे काहीतरी टेन्शन असेल. तिला पण वाटत असेल मी पळावं, मी इकडं जावा, मी तिकडं जावा. मम्मीला माझ्या त्रास होतोय लय. मला त्रासाचं काय नाही. लेकरापेक्षा काय अप्रूप नाही. जेवढं दुखणं मला येतंय तेवढं मी सहन करत असते. पण बानूला काय झालं की आम्ही सगळीच जेवणं करत नाही. आणि त्याच्यात आईचं पोट दुखायला लागलंय. काम करू का आईला बघू का बानूला बघू. आज असतो आमच्या इथला बाजार म्हणूनच दवाखान्यात आणले मी. कशी बघते बानू जीभ बाहेर कसं बघते. झोप आली आणि खड्डा असलं की बानू रडते. ओय 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 करते.
सगळ्या रस्त्याने रडतीये. तिला हालचाल केली ना जास्त लय त्रास होतोय. हालचाल केली की जास्त त्रास होतोय बानूला. कधी येते ती औषधं घेऊन काय माहिती. मला पण लय ना बानूला रडली का नाही माझ्या काळजाचं नुसतं पाणी पाणी होतंय. अजून तिकडं फड लावायचं, चिखल घ्यायचा टाकून, वाहतूक खाया. तिकडलं बघू का इकडलं बघू का बानूचं बघू. झोपली बानू. बानू अर्ध डोळं उघडं ठेवून झोपते. आज आमच्या इथली माणसाला यायला लागले बाजारला. पोटाला जेवण नाही अजून माझ्या. बानूला बघितलं की पोट भरतंय माझं. तर चला, हेडे वावला असलं तर नक्कीच लाईक करा आपल्या बानूसाठी. पटापटा करा लाईक. बानूला आशीर्वाद द्या. बानू लवकर बरी व्हावा. बानूचं पाय लवकर राहावा. तर चला बाय.